नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथमेश मोकाशी आणि श्री भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. कुठला आपण युनिट बघत होतो रे टॉपिक? स्केलर्स आणि वेक्टर्स. आपण स्केलर्स म्हणजे काय बघितलं, वेक्टर्स म्हणजे काय बघितलं है ना. मग टाईप्स ऑफ वेक्टर बघितलं, परत काय बघितलं, वेक्टर ऑपरेशन, त्याला आपण वेक्टर ॲनालिसिस म्हणतो. त्यात कोणते कोणते बघितले आपण? मल्टिप्लिकेशन बाय स्केलर, नंतर ॲडिशन, सबट्रॅक्शन है ना. नंतर आपण काय बघितल्या, प्रॉपर्टीज बघितल्या वेक्टरच्या. वेक्टर ॲडिशनच्या काय होत्या प्रॉपर्टी? वेक्टर ॲडिशन ही कम्युटेटिव्ह रूल फॉलो करतो आणि असोसिएटिव्ह रूल पण फॉलो करतो. नंतर काय बघितलं आपण? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आपण कुठले कुठले बघितले ऑपरेशन? मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, आहे की नाही. पण आपण डिव्हिजन बघितलं का रे? नाही अजून बघितलेलं नाही. म्हणजे वेक्टरचं डिव्हिजन होत नाही. का होत नसेल रे? आता बघा तुम्ही, वेक्टर डिव्हिजन आपण करतो म्हणजे आता डिव्हिजन म्हणजे काय, भागाकार. वरती 10 मीटर घेतलं आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला घेतलं 5 मीटर. काय होईल रे? हां, 2 उत्तर येईल, पण मीटर आणि मीटर पण कॅन्सल आउट होतील ना, आहे का नाही. मग काय मिळालं आपल्याला? फक्त मॅग्नेट्यूडच मिळालं. युनिट मिळालं का? नाही मिळालं. हे एक कारण आहे. म्हणजे काय होतंय, तिथं युनिट व्हॅनिश होतंय. त्यामुळे वेक्टर डिव्हिजन होत नाही. अजून पण 5-6 कारण आहेत, पण तेवढ्या डीपमध्ये आपल्याला जायचं नाहीये. आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे, पॅरलोग्राम लॉ. बघा, पहिल्यांदा आपण बघूया पॅरलोग्राम म्हणजे काय. पॅरलोग्राम म्हणजे काय? ज्याच्या दोन्ही साइड्स पॅरलल आहेत आणि ह्या दोन साइड पॅरलल आहेत, है ना. म्हणून त्याला आपण म्हणतो पॅरलोग्राम. म्हणजे असा क्वाड्रिलेटर. क्वाड्रिलेटर म्हणजे चौकोन. असा चौकोन ज्याच्या अपोजिट साइड्स पॅरलल आहेत एकमेकांना, है ना. कुठल्या अपोजिट साइड्स? ही एक साइड, हे एक साइड पॅरलल आहे, हे साइड आणि हे साइड पॅरलल आहे, है ना. मग आता हा लॉ काय सांगतोय आपण? ट्रायंगल लॉ मध्ये आपण काय पाहिलं होतं? दोन वेक्टर दिलेत तुम्हाला, ते कसे आपण कशा ऑर्डरला प्लेस केले? एकाचं हेड दुसऱ्याच्या टेलला आपण जोडलं, है ना, आणि रिझल्टंट काढला. पण आता बाबा 2 वेक्टर असे आहेत की जे आपल्याला तसे नाहीत जोडायचे, म्हणजे हेड टू टेल, टेल टू हेड जोडायचे नाही आहेत. एकाच पॉईंट्समधनं ओरिजिनेट झाले. तर कसं सोडवायचं? तर हे आपल्याला पॅरलोग्राम लॉ शिकवतो. आता बघा, वेक्टर ओ ए आणि वेक्टर ओ बी ह्या एका पॉईंटमधून ओरिजिनेट झालेत. ओरिजिनेट झालेत म्हणजे तिथून सुरुवात झाली त्यांची, तिथून ते निर्माण झालेत, है ना. मग बघा काय केलं, ओ ए आणि ओ बी. मग आता पॅरलोग्राम लॉ आता सांगितल्याप्रमाणे तसंच पुढं साईड ठेवली, म्हणजे ओ ए आणि बी सी हे एकच झाले, है ना. तसं ओ बी आणि ए सी हे आता पांढरं काढलेले, पांढऱ्या चॉकला ते कन्सिडर करू नका. फक्त हे लक्षात ठेवा, पॅरलोग्राम. तर मग ह्याचा रिझल्टंट काय असणार आहे? आपलं रिझल्टंट बघायचं आहे ना. रिझल्टंट काय असेल? तर त्यांचा डायगोनल असेल. लक्षात येते का तुमच्या? बघा, ओ ए आणि ओ बी हे 2 वेक्टर आहेत जे एका ओरिजिन मधनं ओरिजिनेट झालेत, सेम ओरिजिन मधनं. तर आपण हे असे प्लेस केले, तर त्यांचा रिझल्टंट जो असेल तो त्या पॅरलोग्रामचा डायगोनल असेल. डायगोनल म्हणजे काय? कर्नल, है ना. डायगोनल म्हणजे कर्नल. तर बघा, आर इज इक्वल टू पी प्लस क्यू. आणि ह्या ओ ए आणि ओ बी ह्यांच्यातला अँगल कोणता आहे? थिटा अँगल आहे, है ना. आणि पुढं ओ सी म्हणजे रिझल्टंटनं वेक्टर पी सोबत अल्फा अँगल केलाय आणि रिझल्टंटने वेक्टर क्यू सोबत बीटा अँगल केलाय. लक्षात आलं का तुमच्या? हा एकदम सोपा लॉ आहे. रिझल्टंट आपल्याला मिळाले. आता आपल्याला काय काढायचंय? रिझल्टंटचं नेमका कसा आलेला आहे रिझल्टंट? आर इज इक्वल टू पी प्लस क्यू. ह्या आर ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. इतक्या वेळा आपण शिकत होतो बघा आधी रिझल्टंट. पण ते रिझल्टंट नेमकं रिझल्ट नुसतं आर लिहून तर उपयोग नाही, पी प्लस क्यू असं लिहून तर उपयोग नाही. नुसतं त्याचं काहीतरी मॅग्नेट्यूड पण आली पाहिजे ना. कशी काढायची? आता तो आपण फॉर्म्युला बघणार आहोत. बघा काय केलेलं आहे, ओ सी हा डायगोनल आहे, तो हा ओ ए एक्सटेंड केला पुढं, है ना. ओ ए वेक्टर पुढे एक्सटेंड केला आणि सी पासून
OA वर परपेंडिक्युलर टाकला, परपेंडिक्युलर असा टाकला म्हणजे हा अँगल काय झाला 90 डिग्री. आणि तुम्ही पॅरलोग्रामचं शिकला असतात, थेरम 8वी 9वी 10वीला होतात. ह्या दोन साइड्स पॅरलल आहेत आणि ह्याच लाईनवर परपेंडिक्युलर टाकलेला आहे म्हणजे ह्या लाईनने ह्याच्यावर केलेला अँगल जसा थिटा आहे तसाच हा पण अँगल थिटा असणार आहे. आलं का लक्षात? हा अँगल थिटा का आहे त्यांनी दिलेलं नाही, आपण माहिती करून घेतला कसा आला अँगल थिटा. आता बघा आपल्याला काढायचे आर, रिझल्टंटची व्हॅल्यू काढायची. आता काय करू आपण, फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल ODC, बघा कुठे आहे OD आणि C, ह्यामध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू. हा मोठा ट्रायंगल मध्ये काय येईल पायथागोरस थेरम? आता तुम्हाला पायथागोरस थेरम माहित असेल, आपण ते हे असं तसं वेळ घालवायला नको. ODC त्याच्यामध्ये OC स्क्वेअर म्हणजे डायगोनलचा स्क्वेअर म्हणजे काय OD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. आता लगेच पुढे आपण बघू, आपल्याला हे तर मिळालं, पण OD स्क्वेअर अजून सिम्प्लिफाय होऊ शकतो है ना. काय होतंय बघा, OD म्हणजेच काय OA प्लस AD. आलं का लक्षात? OD दोन ह्याच्यात कट झालेल्या पार्ट मध्ये आपण बघतो OA प्लस AD दिलंय, बघा आलं का लक्षात? प्लस DC आहे तसं लिहिलं DC स्क्वेअर. आता बघा हे कशासारखं वाटतं रे, कोणत्या फॉर्म्युल्यासारखं? A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर सारखं वाटतंय का हे? बघा मग A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर काय होता, A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. तसंच करायचं, OA स्क्वेअर 2OA AD. आलं का लक्षात? प्लस AD स्क्वेअर आणि DC स्क्वेअर आहे तसं आहे. आलं का लक्षात? बघा तोपर्यंत आपण याला 1 नंबर इक्वेशन देऊ. आपल्याला अजून सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर कशात येते बघा, AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. हा छोटा ट्रायंगल आपण जेव्हा कन्सिडर करतो त्यामध्ये आपण पायथागोरस थेरम लावायचा, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं जायचं. आलं का लक्षात तुमच्या? आपण एवढं का करतोय, हे डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे, थेअरी पेपरमध्ये पण विचारतात आणि जे रिझल्टंटची व्हॅल्यू येणार आहे ते सुद्धा CET मध्ये नीट मध्ये विचारतात, त्याच्यावर प्रॉब्लेम सोडवायला लागणार आहेत आपल्याला. आलं का लक्षात? त्यामुळे जरा लक्ष देऊन बघा. आता ट्रायंगल ADC कन्सिडर केला आपण, परत त्यात पायथागोरस थेरम वापरायचं. काय आहे AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर काय म्हणणार आपल्याला AC स्क्वेअर. आलं का लक्षात? आणि हे कुठं आहे, हे इक्वेशन 1 मध्ये आहे बघा, म्हणजे AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअरच्या जागी आपण AC स्क्वेअर लिहू शकतो. अजून सिम्प्लिफाय झालं. आता पुढे जाऊन बघा cos थिटा म्हणजे आपल्याला अजून हे सुद्धा सिम्प्लिफाय करता येऊ शकते. बघा cos थिटा ठेवलं, cos थिटा काय येणार, हे सगळे ट्रिग्नोमेट्रीतले फॉर्म्युले तुम्हाला माहितच असायला पाहिजे, 10वीत 8वीत 9वीत झालेले, आता 11वीत 12वीत सुद्धा आहे ट्रिग्नोमेट्री. हे फॉर्म्युले सगळे माहित असले पाहिजे. आणि हा बेसिक फॉर्म्युला आहे cos थिटा काय असतं रे, ऍडजस्टंट साइड, ऍडजस्टंट म्हणजे लगतची बाजू. cos थिटा इथं लावला आपण तर काय येतं AD अपॉन AC. आलं का लक्षात? ऍडजस्टंट साइड अपॉन डायगोनल AD अपॉन AC. मग आपल्याला काय बघायचं आहे इथं, AD ची किंमत आपण काढू शकतो. AD इज इक्वल टू AC cos थिटा. आणि AC काय आहे बघा बरं डायग्राम मध्ये, AC काय आहे, AC म्हणजेच OB आहे. सेम आहे का साईड त्या, आपण पहिल्यांदा म्हणलं पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात. मग AC च्या जागी आपण Q ठेवू शकतो, Q cos थिटा. आलं का लक्षात? आणि त्याचप्रमाणे वरती पण आपण केलं होतं बघा AC स्क्वेअर, त्याबद्दल हे ठेवलं होतं, म्हणजे ह्याच्याबद्दल AC स्क्वेअर ठेवलं होतं. आणि AC काय आहे आपला आत्ता सारखाच OB स्क्वेअर, त्याच्याबद्दल आपण Q स्क्वेअर ठेवलं. आलं लक्षात? आता बघा मग हा सगळा वापर करून इक्वेशन 1 मध्ये काय फरक पडतो बघा रे, OC स्क्वेअर इज इक्वल टू हे एवढं लिहिलं होतं मोठं, या दोघांबद्दल आपण AC स्क्वेअर ठेवलंय. आणि परत AD ह्याच्याबद्दल पण आपण सिम्प्लिफाय केलंय. आता बघा OC म्हणजे काय होता, रिझल्टंट आहे. OC बद्दल आपण R लिहू शकतो. आलं का लक्षात? OA बद्दल OA काय आहे, OP त्याच्याबद्दल आपण P ठेवू शकतो. परत काय OA AD आहे तसं P AD कुठे बघा Q. आलं का? हे सगळं सोडून आपण इक्वेशन 1 किती सोपं आहे ह्याच्यात लिहिलंय बघा, R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस
2pq cos theta प्लस q स्क्वेअर. r स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली म्हणजे रिझल्टंटच्या स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता स्क्वेअर रूट घ्या. झालं, फक्त स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे काय रिझल्टंट आपल्याला काय मिळालं आहे अंडर रूट p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos theta. आलं का लक्षात? एवढं सोपं आहे. आता प्रॉब्लेम ह्याच्यावरचे आपल्याला सोडवायचं रिझल्टंट काढायचा कसा. आता झाला रिझल्टंट, फक्त रिझल्टंटची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता बघा आपल्याला डायरेक्शन पण काढायची. रिझल्टंट म्हणजे आपण आता फक्त मॅग्निट्यूड काढलं आणि वेक्टर आपण काय शिकलो होतो मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. आता डायरेक्शन फाइंड करताना आपण काय करतो रे स्लोप काढतो. म्हणजे हा रिझल्टंटने पी वेक्टरवर काय केलंय स्लोप आणि क्यू वेक्टरवर काय स्लोप केलाय ते म्हणजेच डायरेक्शन. आणि स्लोप काढत असतो म्हणजे आपण टॅन व्हॅल्यू घेत असतो. कधी पण लक्षात ठेवा स्लोप घेणं म्हणजे टॅन व्हॅल्यू घेतो आपण. बघा मग आपण ह्या रिझल्टंटने पी वेक्टरवर कोणता अँगल केलाय अल्फा हे आपण कन्सिडर केलंय. मग टॅन अल्फा, टॅनची व्हॅल्यू काय असते रे अपोजिट साइड म्हणजे कुठली आली बघा DC अपॉन OD. आले का लक्षात? म्हणजे हा ट्रायंगल कन्सिडर केला टॅन अल्फा काय DC अपॉन OD. आले का लक्षात? मग अशी सारखंच OD काय OA प्लस AD. सिम्प्लिफाय करत गेलो आपण फक्त, बाकी काय नाही. आता बघा टॅन अल्फा आपल्याला कळलं. आता आपल्याला ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची. नुसतं एवढं लिहून तर उपयोग नाही ना. प्रत्येकाच्या DC वेगळं असेल AD वेगळं असेल. आता बघा ह्यात आता आपण कन्सिडर केला साइन थिटा. बघा साइन थिटा इथं कन्सिडर केला अपोजिट साइड अपॉन डायगोनल DC अपॉन AC. मग आता आपल्याला काय DC ची व्हॅल्यू हवी आहे ना. मग DC AC इकडे गेला काय येणार DC इज इक्वल टू AC साइन थिटा. पण AC काय आहे Q. लगेच आपण ठेवून टाकला Q साइन थिटा. त्यानुसार AD तसंच सोडवायचं. ह्यात cos थिटा घ्यायचा आपण sin थिटा घेतला आपल्याला AD साठी सोडवता येतं. AD Q cos थिटा येईल. आणि OA काय आहे आपला पहिला OA काय P. म्हणजे बघा काय व्हॅल्यू आली त्या सगळ्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये ठेवल्या. tan अल्फा इज इक्वल टू Q sin थिटा प्लस Q sin थिटा अपॉन P प्लस Q cos थिटा. आलं लक्षात? आणि मग आता अल्फा अँगल काढायचा म्हणजे tan इनवर्स घ्यावा लागेल आपल्याला. tan इनवर्स अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स Q sin थिटा अपॉन P प्लस Q cos थिटा. आले का लक्षात? आपण मॅग्निट्यूड पण काढली आणि डायरेक्शन पण काढली. हे दोन्ही फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत. आता आपण काय करणार आहे अल्फा रिझल्टंटने वेक्टर P याच्यावर केलेला आपण अँगल काढला. तसाच Q वर पण सेम हीच प्रोसिजर आहे. हे तुम्ही होमवर्कसाठी घेऊ शकता. आलं का लक्षात? ह्या प्रकारात फॉर्म्युला येईल पण तो फॉर्म्युला वेगळा आहे. अशाच प्रकारे सोडवायचं ते तुम्ही होमवर्कसाठी घ्या. आले का लक्षात तुमच्या? आपण काय पॅरलोग्राम लॉ बघितला. कसं घेतलं दोन्ही साईड घेतल्या ऍडजस्टिंग साईड घेतल्या आपण पॅरलोग्रामच्या. म्हणजे दोन्ही वेक्टर एकाच पॉइंट मधून ओरिजिनेट झाले ते कन्सिडर केल्या दोन साईड. तसंच पॅरलल घेतलं म्हणून आपण त्याला पॅरलोग्राम म्हणतोय. मग त्यानुसार आणि त्याचं काय असणार आहे ह्या पॅरलोग्रामचा डायगोनल म्हणजे रिझल्टंट असणार आहे. मग ह्या r ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हे डेरिव्हेशन केलं. मॅग्निट्यूड निघाली आणि डायरेक्शन निघाली. आलं का लक्षात तुमच्या? हे महत्त्वाचं आहे थेअरीसाठी पण आणि ते दोन फॉर्म्युले जे नीट म्हणजे MCQ जे आहेत त्याच्यासाठी उपयोगाचं आहे. आलं का लक्षात तुमच्या? थँक्यू.